कोणत्याही व्यक्तीची जी सेल्फ अर्न प्रॉपर्टी असते म्हणजे त्यांनी स्वतः कमावलेली असते किंवा सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी की जी संपादित असते आणि तसेच वडिलोपार्जित जर काही प्रॉपर्टी असेल तर या सर्व प्रॉपर्टीच्या संदर्भात जर त्या व्यक्तीने त्याच्या मृत्यूनंतर त्याची वाटप किंवा वाटणी कशी व्हावी या संदर्भात जर काही डॉक्युमेंट केलेले असतील तर त्याला विल असं म्हणतात. यालाच मराठीमध्ये इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र असंही म्हणतात. कोण करू शकतं तर वयाची 18 वर्ष तुम्ही पूर्ण झालेली पाहिजेत म्हणजे कायद्याच्या दृष्टीने तुम्ही सज्ञान पाहिजे आणि तुम्ही साऊंड माइंड असलं पाहिजे म्हणजे उत्तम मनस्थिती सक्षम विल करण्यासाठी सक्षम अवस्था असणं मनाची हे खूप आवश्यक आहे. तर तुम्ही साऊंड माइंड असाल 18 वर्ष पूर्ण झालेली असाल तर तुम्ही विल करू शकता. विल का करावं तर आपण गेल्यानंतर आपल्या प्रॉपर्टीचं वाटप हे आपल्या इच्छेप्रमाणे व्हावं ही मूळ उद्देश असला पाहिजे. दुसरं म्हणजे आपण गेल्यानंतर वारसांमध्ये कुठलेही तंटेबखेडे होऊ नयेत, वादविवाद होऊ नयेत, त्याची वाटणी व्यवस्थित व्हावी आणि तुमच्या इच्छेप्रमाणे व्हावी म्हणून विल करा. विल केलंच नाही समजा तर काय होईल तर सक्सेशन ॲक्ट लागू होतो. समजा आता उदाहरणार्थ तुम्हाला 2 मुलगे आहेत, तुम्हाला तुमच्याकडे 2 प्रॉपर्टीज आहेत तर तुम्ही जर विल केलेलं असेल तर एक प्रॉपर्टी एला एक प्रॉपर्टी बीला असं देऊ शकता. जर तुम्ही विल नाही केलं तर दोन्ही प्रॉपर्टीमध्ये दोन्ही मुलांचे हिस्से तयार होतात सक्सेशन ॲक्टप्रमाणे. त्यामुळे त्यात गोंधळ होणार. त्यापेक्षा तुम्ही जर विलमध्ये लिहिलं की एक प्रॉपर्टी एकाला दुसरी प्रॉपर्टी दुसऱ्याला तर त्याला जास्त क्लॅरिटी येते. तसं करा. दुसरं म्हणजे असं होतं की तुम्हाला 2 मुलांमध्ये एकाला 75% द्यायचं आहे दुसऱ्याला 25% द्यायची तुमची प्रॉपर्टी तर तुम्हाला ते स्पेसिफिक विलमध्ये जर लिहिलेलं असेल तर त्या मुलाला त्याप्रमाणे वाटणी होऊ शकते. पण विल नाही केलं तर त्यांना ते समसमान जाईल. तर त्यासाठी विल करणं केव्हाही झालं म्हणून करावं विल. तिसरं म्हणजे समजा तुम्हाला वारसच नाही आहेत मुलं बाळं नाही आहेत तर तुमच्या प्रॉपर्टीचं तुमच्यानंतर कोणाला द्यायचं तर याच्या संदर्भात एक क्लॅरिटी असणं आवश्यक आहे आणि जिथं तुम्हाला द्यायची इच्छा आहे तिथं ते जावं यासाठी विल केलेलं केव्हाही चांगलं. विलमध्ये काय काय कव्हर करू शकतो तर तुमची सेल्फ अर्न प्रॉपर्टी जी असते की जी तुम्ही स्वतः कमावलेली आहे स्वसंपादित असते म्हणजे जी सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी असं म्हणतात ती प्रॉपर्टी आणि तुमची वडिलोपार्जित जर काही प्रॉपर्टी तुम्हाला मिळालेली असेल हे सगळं कव्हर करता येतं. म्हणजे याच्यामध्ये इमूव्हेबल प्रॉपर्टी तसंच मूव्हेबल प्रॉपर्टी पण घेता येते आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे बौद्धिक मालमत्ता ही पण कव्हर करता येते. विलचं रजिस्ट्रेशनबद्दल तुम्हाला माहिती देते. विलचं रजिस्ट्रेशन हे केलं तर केव्हाही चांगलं पण नाही केलं म्हणजे तर ते ऑप्शनल आहे कायद्याने दिलेलं. त्यामुळे विल रजिस्टर असो किंवा अनरजिस्टर असो त्याचं महत्त्व कमी होत नाही. त्यामुळे तुम्हाला वाटलं तुम्ही रजिस्टर करा नाही वाटलं तर नका रजिस्टर करू. पण रजिस्टर जर केलं नाही तरीसुद्धा त्याच्यावर साक्षीदारांच्या सह्या असू द्या तुमचं सगळं आयडेंटिटी प्रूफ असू द्या आणि डॉक्टरांचं एक सर्टिफिकेट जोडलेलं असू द्या ते केव्हाही चांगलं. विलचा फॉर्मॅट आता कसा असावा याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. विलमध्ये पहिल्यांदा तुमचं नाव तुमचं वय ऑक्युपेशन काय असेल ते तुमचा राहण्याचा पत्ता एवढी बेसिक माहिती सुरुवातीला द्या. त्याच्यानंतर तुमचं स्वतःचं तुमचा जन्म कुठे झाला कधी झाला तुमचं शिक्षण काय झालं कुठे झालं त्याच्यानंतर तुम्ही नोकरी कुठे केली रिटायर झाला असाल तर रिटायरमेंटचे डिटेल्स टाका. त्याच्यानंतर तुमचं लग्न कधी झालं कोणाशी झालं तुमच्या स्पाऊसचं एज्युकेशन काय सर्व्हिस करत असेल तर त्याचे डिटेल्स रिटायरमेंट झालेली असेल तर त्याचे डिटेल्स सपोज डेथ झालेली असेल तर डेटचे डिटेल्स हे सगळी माहिती येऊ द्या. त्याच्यानंतर तुमच्या मुलांची मुलं मुली त्यांची माहिती येऊ द्या. त्यांची वय काय आहेत त्यांच्या वयाच्या क्रमानुसार त्यांची माहिती द्या. लग्न झाले असेल तर त्यांच्या स्पाऊसची आणि मुलांची माहिती शॉर्टमध्ये द्या. आणि हे सगळं झाल्यानंतर ही तुमची पर्सनल कुटुंबाची माहिती झाली. त्याच्यानंतर तुमचं सध्याचं सोर्स ऑफ इन्कम ते काय आहे ते द्या. कोणाचं पेन्शन असेल कोणाचं पेन्शन आणि इंटरेस्ट असेल कोणाचं हाऊस रेंट मिळत असेल तर त्याची माहिती हे तुमचं सोर्स ऑफ इन्कम आहे सध्याचं त्याच्यावर आम्ही जगतो असं तुम्ही डिटेल द्या. हे सगळं झाल्यानंतर तुमच्या आता ॲक्च्युअल प्रॉपर्टीची माहिती द्यायला सुरुवात करा. याच्यामध्ये प्रथम ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी घ्या. ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला आईवडिलांकडनं काही आलेली असेल तर त्या सगळ्या प्रॉपर्टीची डिस्क्रिप्शनसह माहिती द्या. आता डिस्क्रिप्शन तुम्हाला जर तुमची जुनी शेत जमीन असेल तर त्याच्या 7/12वरती तुम्हाला डिटेल्स मिळतील. फ्लॅट किंवा शॉप्स असतील तर त्यांच्या खरेदी खतावर इंडेक्स 2मध्ये तुम्हाला माहिती मिळेल. त्या माहितीतल्या आधारे डिस्क्रिप्शन द्या की जेणेकरून प्रॉपर्टी स्पेसिफिक कळेल. हे झाल्यानंतर तुमची इमूव्हेबल प्रॉपर्टीमध्ये तुमच्या फ्लॅट प्लॉट बंगला शेती
ऑफिस, दुकान हे इत्यादी जे काही असेल हे सगळं इमूव्हेबल प्रॉपर्टीमध्ये येईल, की ज्याला स्थावर मिळकत असं म्हणतात मराठीमध्ये. ही सगळी माहितीचे डिटेल्स द्या. या सगळ्या माहितीचे हे देताना तुम्ही डिस्क्रिप्शनसह द्या, म्हणजे ती प्रॉपर्टी स्पेसिफिक कळेल आणि ही स्पेसिफिक जर कळाली तर डिस्ट्रीब्युशनच्या वेळेला आपल्याला ती सांगायला बरं पडेल. यानंतर तुम्ही मूव्हेबल प्रॉपर्टीची डिटेल्स द्या. त्याच्यामध्ये सुरुवातीला पेन्शन अकाउंट कुठल्या बँकेमध्ये, अकाउंट नंबर, नॉमिनी कोणी नेमलेलं असेल नॉमिनी द्यावंच लागतं, दिलं नसेल तर देऊन ठेवा, नाहीतर पेन्शन अकाउंटचे नंतर खूप गोंधळ होतात. दुसरं म्हणजे सेव्हिंग अकाउंट. त्याच्यामध्ये आता खूप अकाउंट्स जर असतील तर फक्त बँकांची नावं आणि अकाउंट नंबर द्या, बाकी बॅलन्स आणि याच्याबद्दल काही फार डिटेलमध्ये जाऊ नका. तिसरं म्हणजे एफ डीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा कमी एफ डीज असतील, तुम्हाला डिटेल देणं सोपं असेल तर प्रत्येक एफ डीचे डिटेल्स द्या. खूप एफ डीज असतील तर फक्त बँकांची नावं द्या आणि ब्रांचेसची नावं द्या. या इथल्या या ब्रांचेस इतके पैसे आहेत इतपत डिटेल्स द्या. त्याच्यानंतर तुमच्याकडे बॉन्ड्स असतील, PPFचं तुमचं अकाउंट, PFचं अकाउंट, या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नॉमिनेशन द्यावं लागतं. तर नॉमिनेशन कोणाचं दिलं आहे तेही तुम्ही लिहा. मात्र हे लक्षात ठेवा का डिस्ट्रीब्युशनच्या वेळेला ज्याला दिलं आहे त्यालाच मिळणार. म्हणजे नॉमिनेशन जर तुम्ही एकाचं केलेलं असेल पण डिस्ट्रीब्युशनच्या वेळेला विलमध्ये दुसऱ्याचं नाव दिलं असेल तर त्या दुसऱ्याला मिळतं, म्हणजेच विल कायम सुपरसीड होतं. याचं भान ठेवा प्रत्येक वेळेला. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर सोन्याचे काही दागिने असतील, चांदीची वस्तू असतील, भांडी असतील, हिऱ्याचे दागिने असतील तर या सगळ्याची हे डिटेल्स तुम्ही या भागामध्ये द्या. त्याच्यानंतर तुमच्याकडे काही व्हेकल्स असतील, व्हेकलचे डिटेल्स लिहू द्या. कुठली गाडी आहे, कुठल्या मेकची आहे, नंबर काय तिचा, हे सगळे डिटेल्स द्या. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर इथं तुमची प्रॉपर्टीची माहिती सगळी संपते. आत्तापर्यंत आपण आपल्या सर्व प्रॉपर्टीची व्यवस्थित माहिती दिली. काय काय त्याच्यामध्ये घेतलं आहे, ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी, इमूव्हेबल प्रॉपर्टी आणि मूव्हेबल प्रॉपर्टी. आता डिस्ट्रीब्युशन करतानाही या सिक्वेन्समध्ये करा. म्हणजे पहिल्यांदा ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी जी काही असेल ते 1, 2, 3 त्याचे डिस्क्रिप्शनसह डिटेल्स लिहा आणि ती प्रॉपर्टी कोणाला द्यायची आहे. तसंच इमूव्हेबल प्रॉपर्टी 1, 2, 3 ज्या काही प्रॉपर्टीज असतील त्या ओळीनं लिहा, त्याचे डिस्क्रिप्शनसह व्यवस्थित लिहा आणि त्या प्रॉपर्टीज तुमच्यानंतर कोणाला मिळाव्या. तसंच मूव्हेबल प्रॉपर्टी ज्या काही गोष्टी असतील मूव्हेबल प्रॉपर्टीतले त्या ओळीनं येऊ द्या आणि तुमच्यानंतर त्या कोणाला मिळाव्यात याच्याबद्दल डिटेल्स द्या. हा पार्ट जो आहे हा विलच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याच्याकडे लक्षपूर्वक करा ते, म्हणजे मग प्रश्न येणार नाही. किंवा जर तुमची कोणाची देणी राहिलेली असतील, लोन असेल कुठल्या बँकेचं तर त्याचे डिटेल्स द्या. त्याच्यानंतर तुम्हाला डोनेशन्स काही करायचे असतील स्पेसिफिकली की अमक्या संस्थेला इतकं डोनेशन द्यावं, कुठल्या अनाथाश्रमाला काही डोनेशन द्यावं, तर वृद्धाश्रमाला काही डोनेशन द्यावं, तर हे सगळी डोनेशन्सची जी असतील त्याची डिटेल्स द्या की माझ्या मृत्यूनंतर अमक्या संस्थेला अमकी अमाऊंट द्यावी, हे सगळं त्याच्यामध्ये येऊ द्या. त्याच्यानंतर तुम्हाला समजा बॉडी डोनेशन करायचं आहे तुमच्या मृत्यूनंतर, ऑर्गन डोनेशन करायचं आहे, आय डोनेशन करायचं आहे, तर त्या संदर्भात माहिती लिहा. मात्र ही माहिती तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीलाही सांगून ठेवा, आणि तुम्ही गेल्यानंतर बिल लगेच वाचलं जात नाही. पण बॉडी डोनेशन, ऑर्गन डोनेशन किंवा आय डोनेशन जर करायचं असेल तर ते लगेच ॲक्शन्स घ्यावे लागतात, तर ते तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीलाही सांगितलेलं असावं. त्याच्यानंतर तुमचे आफ्टर डेथ रिच्युअल्स करावीत किंवा नाही, पश्चातचे विधी जे असतात ते तुम्ही करावेत किंवा नाही करावेत याच्याबद्दल प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात. तर तुमचं मत काय आहे ते तुम्ही स्पेसिफिक लिहून ठेवा की करावेतच मग किंवा नकाच करू माझे कुठलेही विधी, किंवा ज्ञानप्रबोधिनीच्या पद्धतीने करा किंवा आणखी कुठल्या पद्धतीने करावं, असं जर काही स्पेसिफिक तुमचा हे असेल तर तसं ते तुम्ही लिहून ठेवू शकता. इथपर्यंत झालं की बऱ्यापैकी बिलचं सगळं कव्हर झालं. आता स्पेसिफिकली तुमच्याकडे अजून काही वेगळं लिहायचं असेल तर ते तुम्ही लिहू शकता. मी सांगितलं याच्या व्यतिरिक्त हा साधारण फॉर्मॅट मी माझ्या अनुभवातनं एक तयार केलेला आहे, तो सांगितला. याच्यामध्ये जर तुम्हाला काही बदल करावेसे वाटले, ॲडिशनल करायची वाटली किंवा हे खूप लेंदी होतं इतकी याची काही गरज नाही आहे तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता बदल. आता रजिस्ट्रेशनच्या फॉर्मॅलिटीज कशा असतात, आता तुमचं बिल करून कंप्लीट झालेलं आहे, रजिस्ट्रेशन करायचं असं ठरलेलं आहे, जे करावंच असं मी सांगते दरवेळेला. तर आता याच्या फॉर्मॅलिटीज कशा असतात, तर आपला एकदा ड्राफ्ट फायनल झाला की त्याची प्रिंट काढायची ग्रीन पेपरवर, त्याला लेजर पेपर किंवा लिगल पेपर पण म्हणतात. फेंट ग्रीन कलरचा कागद असतो, त्याच्यावर प्रिंट काढायची. ती प्रिंट झाल्यानंतर तुमचे थंब, सह्या आणि फोटो लावायचे.
त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती तुमच्या सहीच्या वेळेला 2 विटनेसच्या सह्या लागतात. त्यांचे पण फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड हे सगळं डॉक्युमेंटला आपल्या जोडणं आवश्यक असतं. नंतर तुम्हाला एक डॉक्टरांचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं की तुम्ही ह्या विलवर सही करताना मेंटली फिट होता किंवा साऊंड माइंड होता, तुमची मनस्थिती उत्तम होती, विल करायला तुम्ही सक्षम होता, याचं एक सर्टिफिकेट डॉक्टरांचं लागतं. ते डॉक्टरांचं सर्टिफिकेट या डॉक्युमेंटला लावावं लागतं. हे सगळं झाल्यानंतर याच्याबरोबर तर काय काय जोडायचे पेपर्स, तर विल करणाऱ्याचे पॅन कार्ड, आधार कार्ड. आधार कार्डवर जो ॲड्रेस असेल, जो विलवर जो आहे तोच असेल तर वेल अँड गुड. जर वेगळा असेल तर त्याचा ॲड्रेस प्रूफ जोडावा, म्हणजे त्याच्यामध्ये पासपोर्ट चालतो, कॉर्पोरेशनचं टॅक्स बिल चालतं किंवा MSCBचं बिल चालतं, पण तो ॲड्रेस एक असावा. तसंच तुमच्या ज्या साक्षीदारांचे असेल त्यांचाही एक एक फोटो, पॅन कार्ड आणि आधार कार्ड याला जोडावं लागतं आणि डॉक्टरांचं सर्टिफिकेट. हा सगळा बंच तुमचा तयार झाला की तुम्ही रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये रजिस्टर करायला जाऊ शकता. हे रजिस्ट्रेशन करायला जेव्हा जाता तेव्हा हे दोन्ही साक्षीदार तुमच्याबरोबर येणं अपेक्षित आहे. तिथे ते लागतात, त्यांच्या सह्या घेतल्या जातात, त्यांचे फोटो घेतले जातात आणि या रजिस्ट्रेशनच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट होतात. आता हे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर साधारण 2 ते 3 दिवसांनी तुम्हाला रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये स्कॅन करून झाली कॉपी की त्याची ओरिजिनल तुम्हाला परत केली जाते. ही परत आल्यानंतर कॉपी मग त्याच्या 2-3 झेरॉक्स काढाव्यात आणि आपल्या घरामध्ये कुठे ठेवताय हे जवळच्या व्यक्तींना सांगून ठेवा, ही माहिती असावं. सपोज जर तुम्ही लॉकरमध्ये ठेवणार असाल तर लॉकर असा पाहिजे की कोणीतरी जॉईंट होल्डर असावा. तुमच्या एकट्याच्याच नावावर जर लॉकर असेल तर लॉकरमधनं बिल काढणं अवघड जाईल, तर त्याची काळजी मात्र घ्या. अगदी छोटीशी गोष्ट आहे पण काळजी घ्या या गोष्टींची. इथपर्यंत हे महत्त्वाचं आहे. याप्रमाणे रजिस्ट्रेशन एकदा झालं की विलच्या फॉर्मॅलिटी सगळ्या संपतात. काय या सगळ्या याच्यामध्ये आपण जॉईंट विल करू शकतो, म्हणजे नवरा आणि बायकोनी जर एकत्र विल केलं तर ते केव्हाही चांगलं. की याच्यामध्ये स्पेसिफिकली असं करायचं की दोघांनी आपापल्या प्रॉपर्टीची माहिती द्यायची आणि मग एकाच्या मृत्यूनंतर जो सर्वायवल असेल त्याला आधी मिळेल आणि त्याच्यानंतर मग वाटणी कशी होईल असं विलमध्ये द्यायचं. तसंच दुसरा जर गेला आधी तर त्याची वाट आहे पहिल्याला मिळेल आणि त्याच्यानंतर मुलांना मिळेल. म्हणजे सर्वायव्हिंग पार्टनरला आधी मिळेल प्रॉपर्टी आणि त्याच्यानंतर त्यांची जी इच्छा आहे त्याप्रमाणे प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन होईल. तसंच जॉईंट विलसुद्धा तुम्ही करू शकता. आता कोडीसील म्हणजे काय, तर कोडीसील म्हणजे पुरवणी विल असं म्हणायला हरकत नाही त्याला. की तुमचं मूळ विल आहे त्याच्यामध्ये किरकोळ काही चेंजेस झालेले असतील किंवा कुठली तरी मोठी प्रॉपर्टी घेतली आहे, मोठ्या अमाऊंट इन्व्हेस्टमेंट असलेल्या, मोठ्या अमाऊंट इन्व्हॉल्व असलेल्या इन्व्हेस्टमेंट काही झालेले असतील तर तुम्ही कोडीसील करावं. तर कोडीसील म्हणजे बेसिकली मूळ जे विल असतं त्याला फक्त पुरवणी म्हणून हे केलं जातं. याच्या रजिस्ट्रेशनच्या फॉर्मॅलिटीसुद्धा मूळ विलप्रमाणेच असतात, त्या करता येतात आपल्याला. मी तर सजेस्ट करीन की जर मोठे चेंजेस असतील तर तुम्ही पुन्हा फ्रेश विल करा, पण छोटे छोटे चेंजेस असतील तर कोडीसील करायला हरकत नाही. आता इतर काही गोष्टींबद्दल मला बोलायचं आहे की हा नेहमी चर्चेला जाणारा विषय आहे. की बेसिकली खूपदा असं होतं की विलचा विषय निघाला की लोक विषयच बदलतात किंवा 70-75 वय झालेलं असतं पण असं विल करायला आतून त्यांना काही वाटत नाही. तर असं करू नका, कारण तुम्ही गेल्यानंतर जर विल नसेल ना तर खूप गोंधळ होतात. त्यामुळे विल करावं आणि प्रॅक्टिकली याच्याकडे जरा बघावं की आपण गेल्यानंतर आपल्या वारसांना त्रास होऊ नये, हाच त्याचा चांगला उद्देश असतो, म्हणून विल करून ठेवावं. दुसरं म्हणजे खूप लोकांना असं वाटतं की त्याच्यासाठी स्टॅम्प पेपर लागतो, तर विल करायला स्टॅम्प पेपर लागत नाही. तिसरं म्हणजे खूपदा लोकांची अशी हे असते की मला एकच मुलगा आहे किंवा मला एकच मुलगी आहे तर मी विल कशाला करू. तर तसं करू नका, कारण एकच मुलगा असेल, एकच मुलगी असेल, सगळं त्यांनाच द्यायचं असेल तरीही त्यांना ते मिळण्यासाठी किंवा त्या फॉर्मॅलिटीज करण्यासाठी, स्मूथ जाण्यासाठी विल केलेलं चांगलं. दुसरं खूपदा असं होतं की मला 2च मुलगे आहेत, दोघांचं छान पटतं, कशाला विल करून ठेवतं. तसंही करू नका. जरी चांगलं पटत असेल तरी त्यांचं चांगलं पटावं, पुढे प्रॉब्लेम येऊ नयेत त्यांच्या रिलेशनमध्ये, म्हणून विल केलेलं केव्हाही चांगलं. विलमध्ये मुख्य लक्षात ठेवा की तुमचं जेव्हा विल कराल तुम्ही त्यावेळेला त्याची लँग्वेज ही सहज, सरळ, सोपी, गोंधळ टाकणारी नसावी. जे लिहिलेलं असेल त्याच्यामध्ये स्पष्टता असावी. याच्यामधून विल करणाऱ्याची इच्छा जी आहे ती व्यवस्थित यावी, इंटेन्शन व्यवस्थित कळावं. या गोष्टी लक्षात ठेवा विल करताना, बाकी काही नाही. दुसरं म्हणजे समजा तुम्ही विल करताना जर असं वाटलं की आपल्याला नीट जमत नाही आहे किंवा गोंधळ होतं आहे काहीतरी, तर वकिलांची मदत घ्या. वकिलांची मदत अशासाठी घ्या की त्यांनी खूप कामं केलेली असतात, काही अनुभव असतात, केसेस ऐकलेले असतात, त्याप्रमाणे हे करतात. तर तुम्ही वकिलांची मदत घेतली तर वेल अँड गुड.
आता आपण विल केलं, रजिस्टर झालं, सगळं झालं, मध्ये 3-4 वर्ष गेली आणि तुम्हाला जर असं वाटलं की ते डिस्ट्रीब्युशन जे केलं आहे ते आत्ताच्या सध्या घडीला काही व्यवस्थित नाही वाटत, ते काहीतरी बदल करायला हवा आहे किंवा काहीतरी स्पेसिफिक कारणं घडली, काही ज्यांना तुम्ही दिलेले तुमचं रिलेशन खराब झालं, तर तुम्हाला जर वाटलं 2-4 वर्षांनी की आपण विल बदलावं, डिस्ट्रीब्युशन बदलावं, तर तुम्ही कधीही बदलू शकता. आधीचं विल जे असतं ते ऑटोमॅटिक कॅन्सल होतं, शेवटचं विल हे कायम व्हॅलिड होतं.